नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाणकर. मी चित्रा आपटे. आम्ही दोघी मिळून आपल्या सर्वांकरता शब्द सुरांची गुंफण असा कार्यक्रम घेऊन यायचा मानस करतो आहोत. 1 डिसेंबर रोजी गीता जयंती आहे. त्या दिवसाचं औचित्य साधून भगवान श्रीकृष्णांनी लिहिलेला जो महान ग्रंथ आहे, लिहिलेल्यापेक्षा सुद्धा त्यांनी जो अर्जुनाला उपदेश केला आणि जो गीता नावाचा ग्रंथ किंवा उपदेश तयार झाला, त्या गीतेची महती आजच्या ह्या भागात आपण सगळेजण पाहणार आहोत आणि ऐकणार आहोत. भगवद्गीता ही मूळ संस्कृत भाषेमध्ये आहे आणि संस्कृत भाषा खरं तर क्लिष्ट नाहीये, कठीण नाहीये, पण खूप लोकांना ती जड जाते आणि लोक वाचायचा कंटाळा करतात. पण असं म्हणतात की भगवद्गीता हे आपल्या आयुष्याचं सार आहे आणि आयुष्य जगण्याचा मार्ग भगवद्गीता आपल्याला दाखवत असते. जेव्हा आपल्याकडून गीता वाचली जात नाही, त्यामुळे त्याच्यामध्ये काय सांगितलंय हेही आपल्याला कळत नाही. त्यामुळे जवळजवळ 1212 या शतकामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये, म्हणजे तेव्हाच्या प्राकृत मराठी भाषेमध्ये ह्या भगवद्गीतेला सोपं करून आणायचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्यांनी नेवासे येथील शिवमंदिर निवडलं. निवृत्तीनाथांच्या परवानगीने त्यांनी ह्याची व्याख्यानं द्यायला सुरुवात केली आणि सच्चिदानंद बाबा त्याचं लिखाण करू लागले आणि अशा पद्धतीने भावार्थ दीपिका हा 9033 ओवींचा ग्रंथ तयार झाला. जनमानसापर्यंत पोहोचवणारा हा ग्रंथ आजही इतकी वर्ष होऊन टिकून आहे, याच्यातच त्याचं खरं तर संचित सगळं सामावलेलं आहे. तर स्वतः माऊली भगवद्गीतेबद्दल काय सांगतात हे आपल्याला आजच्या भागात बघायचं आहे. तर शेवटच्या अध्यायामध्ये, म्हणजे जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मागितलं, म्हणजे निवृत्तीनाथांच्या परवानगीने भगवंताकडे त्यांनी जगाच्या कल्याणासाठी जे मागणं मागितलं ते पसायदान, त्याच्या थोडंसं आधी त्यांनी पुन्हा एकदा भगवद्गीता कशी श्रेष्ठ आहे आणि कशी सर्वसामान्यांनी ती अंमलात आणावी ह्याबद्दल मार्गदर्शन केलंय. तर त्याच्यातल्याच काही ओवी ज्या आत्ताच्या मराठीमध्ये ज्ञानज्योती ओवी पुन्हा नव्याने ह्या पुस्तकामध्ये मी 2017 साली लिहून प्रकाशित केली. तर 18व्या अध्यायातल्या काही निवडक ओवी आज आपण ऐकूयात आणि त्याच्यामध्ये भगवद्गीता आपल्यासाठी कशी मार्गदर्शक ठरेल ह्याचाही मागोवा घेऊयात. ह्यामध्ये ज्ञानमाऊली म्हणतायत, 700 लोकांचा करुणी कोट, गीता रूपी त्या शहरात, शास्त्रे आली तिथे सर्व राहावयास. म्हणजे भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक आहेत हे ह्यातून स्पष्ट होतं आणि ह्या 700 श्लोकांचा एक कोट करून त्याच्यामध्ये जे शहर वसलंय त्या शहरामध्ये जणू काही सगळी शास्त्र राहायला आली आहेत. याचाच अर्थ आपण असा घेऊयात की सगळ्या शास्त्रांचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये आहे तशी ही भगवद्गीता. आणि जणू काही गीता ही आपुल्या पतीस म्हणजेच आत्म्यास, गीता ही आपुल्या पतीस म्हणजेच आत्म्यास, श्लोकांचे बाहू पसरून येतसे प्रेमे भेटण्यास. म्हणजे भगवद्गीता आणि आत्मस्वरूप किंवा ज्याला आपण परब्रह्म म्हणतो, अशा दोघांचं मिलन कशा माध्यमातून झालंय, तर भगवद्गीतेच्या 700 श्लोकांमधून अत्यंत प्रेममय अशी ही भगवद्गीता आपल्या आत्म्याला म्हणजे आपल्या पतीला भेटायला गेली आहे असं त्यांना वाटतंय. असती ते 700 श्लोक, परी एकाहून एक सरस, आता कोणास निवडून करावे वेगळे. तर माऊली इथे असं म्हणतात की ह्यातला एक एक श्लोक हा इतका सुंदर आहे आणि कुठला उजवा कुठला डावा हे कळत नाहीये. त्याच्यामुळे सगळ्या श्लोकांचं महत्व हे तितकंच आपण गांभीर्याने लक्षात घेतलं पाहिजे. गीतार्थाचे जे फळ तुलनेत समान प्रत्येकास, अर्थग्रहण वा असो पठण, वाच्य वाचकाचे ऐक्यतेथ. याचा अर्थ ते आपल्याला असं सांगतायत की गीतेचा जो अर्थ आहे तो प्रत्येकाला समान कळणार आहे. मग तुम्हाला त्याचा अर्थ कळू दे नको कळू दे, तुम्ही तो ऐका, तोंडानी म्हणा, कशाही पद्धतीत गीता कानावर जरी पडली, मुखातून जरी आली, तरी प्रत्येकाला त्याचा समान फायदा होणार आहे. आपापल्या विषयांचे ज्ञानफल
देऊनी शास्त्र जाई निघून, तसे नसे हे गीताशास्त्र, हे तर सर्व परब्रह्म. म्हणजे इतर शास्त्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतं की एक एक शास्त्र आपापल्या विषयांपुरतं सांगतात आणि मग दूर होतात. पण असं गीतेच्या बाबतीत नाहीये, कारण गीतेमध्ये सगळीच शास्त्र सामावलेली आहेत. कृपा म्हणूनी विश्वावर, सोपा करुनी ब्रह्मानंद, अर्जुनाचे करुनी निमित्त, देवाने केला प्रकट. आता गीतेचा जन्म कसा झाला तर संपूर्ण विश्वावरती भगवान श्रीकृष्ण कृपावंत झाले आणि अर्जुनाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा हा उपदेश केलेला आहे. चकोराचे करुणी निमित्त, सर्व कलांनी युक्त चंद्र, तापलेल्या त्रिलोकास करीतसे शांत. तर आता हे अगदी नेहमीचं उदाहरण माऊली सांगतात. आपण असं म्हणतो ना की चंद्रकणांसाठी चकोर आतुर असतो म्हणून, तर त्याची ती जी आतुरता आहे तीच पृथ्वीला जेव्हा लाही लाही होते, तगमग होते, तेव्हा फक्त चकोर हा निमित्त असतो आणि चंद्र मात्र सर्वच पृथ्वीला शांत करत असतो. तशीच ही गीता आपल्या सगळ्यांवरती उपकारक आहे. वासरू बनवुनी अर्जुनास, श्रीकृष्ण होतसे दुभती गाय, आणि हे गीता रूपी दूध देतसे पूर्ण जगतास. काय सुंदर उपमा आहे. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींना माऊली असं म्हणत असतील की जणू काही अर्जुन हा वासरू आहे, आणखीन दुभती गाय म्हणजे खुद्द श्रीकृष्ण आहे आणि तो हे दुग्धरूपी अमृत गीतेच्या रूपाने आपल्या सगळ्यांना देतोय. पठणरूपी वाटीतून मुखास लावता गीतेचे श्लोक, पुष्टी येतसे अंगात ब्रह्मत्वाची. म्हणजे हे जर का गीतेचं अमृत आपण पठण करून, म्हणजे पठणाची वाटी करून आपल्या मुखाला लावलं आणि थोडं थोडं घोट प्यायलं तर आपल्याला ब्रह्मत्व प्राप्त होईल हे निश्चित. आता पुढची जी ओवी आहे ती अत्यंत रंजक आणि खूप छान वाटणारी आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला माऊली असं सांगतात की तुम्ही कशीही ती गीता बघा, म्हणा, ऐका, पण तरी ती तुमच्यावरती कृपा सगळ्यांवर समानच करणार आहे. त्याच्यात ते असं म्हणतात, गीतेकडे फिरवून पाठ, वाकडे करून तोंड, पडल्या पडल्या जरी केले श्रवण, फलप्राप्ती तरी तेवढीच. म्हणजे तुम्ही तिला नावं ठेवा, तिच्याकडे तोंड वेडावून बघा, कशाही प्रकारे ती जर तुमच्या कानावर पडली, बसल्या बसल्या लोळत असताना जरी तुम्ही ती ऐकली, तरी ती इतकी बलशाली आहे की ती तुमच्यावरती कृपावंत होणारच. आणि म्हणूनच पुढे ते म्हणतात, दाता जेव्हा असे समर्थ, नाही म्हणतो ना कोणास. जेव्हा आपल्याकडे देण्यासारखं भरपूर आहे तेव्हा कितीही जण येऊ देत, आपण त्यांना परत नाही पाठवणार, नाही म्हणणार नाही. ऐकता पठता घेता समजून, काही न कमी मग मोक्षाहून. आणि ऐका, पठण करा, पाठ करा, लोकांना सांगा, तर हे सगळं केल्यानंतर आपल्याला काही नाही वेगळं पण मोक्षच मिळणार आहे ह्याची माऊलींना खात्री आहे. तर आता ह्या फक्त निवडक ओवी आता आपण ऐकल्या, पण जर का भावार्थ दीपिका आपण वाचायला घेतली आणि जर कठीण झाली थोडीशी, तर मग आत्ता मी जे वाचलं आत्ताच्या आपल्या भाषेतलं ज्ञानज्योती ओवी पुन्हा नव्याने, तर त्याच्यामध्ये ते सोपं करून सांगायचा प्रयत्न केला आणि मग ते समजल्यानंतर सहजच आपल्याला मूळ काय आहे याची ओढ लागावी आणि मग भावार्थ दीपिकेत शिरावं आणि भावार्थ दीपिकेची ओढ लागल्यानंतर खुद्द गीतेचा परत अभ्यास चालू करावा, असा आपण प्रवास करायलाही काहीच हरकत नाही. तर जेव्हा भावार्थ दीपिका ही माऊलींनी लिहिली आहे आणि 9033 ओवी 700 श्लोकांना विशद करण्यासाठी त्यांनी लिहून काढले आहेत, तर आपल्या सगळ्यांसाठी त्या काढल्या आहेत. आणि हे जेव्हा मी अर्वाचिनीकरण केलं किंवा आत्ताच्या मराठीमध्ये ह्या समश्लोकी लिहिल्या, तेव्हा मला असं वाटलं की गीता काय आहे, गीतेचं वर्णन काय आहे, 700 श्लोक ते कसे आहेत, ते आपण कसे समजून घ्यावेत, माऊलींनी काय विचार केला असेल आणि संपूर्ण भगवद्गीता कशी जन्माला आली आणि त्याच्यानंतर त्याची टीका म्हणून म्हणा किंवा भाष्य म्हणून म्हणा ज्ञानदेव माऊलींनी भावार्थ दीपिका कशी बरं लिहिली असेल, या सगळ्याचा विचार केल्यानंतर जे शब्द मला सुचले, ज्या ओळी सुचल्या, त्या आता आपण पुढच्या गीतातून ऐकणार आहोत. कारण आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे शब्द सुरांची गुंफण, त्याच्यामुळे कविताही आली आणि गीतही आलं. तर मी चित्राला विनंती करते की ह्या शब्दांना तिने छान सुरावट दिलेली आहे, तर हे गीतेचं महात्म्य आणि त्याचं पुढे जी परिपाक भावार्थ दीपिकेमध्ये झालेलं आहे त्याचं आम्हाला गीत ऐकवावं.
गीतारूपी सरोवर उमलली पहात्यात 700 श्लोक पद्म प्रफुल्लित पुलकित एक एक होतयातील अर्थपूर्ण परमामृत तुम्हा आम्हा सर्वांना देत जाई आत्मसुख गीतारूपी दुधाला भक्तीचे त्या विरजण आले मग जमूनच दही जणू अमृत घुसळून मग त्यास केले तयाचे मंथन सहज सोप्या मराठीत आडिले गीतासार संत श्रेष्ठ ज्ञानदेव भावार्थाच्या दीपिकेत काया वाचा मनातून झाले पहायसे व्यक्त वेली गेला ग्रंथ तोच फुले उमलली त्यात एक एका ओवीतून सुगंधाचा दरवळ सुगंधाचा दरवळ सुगंधाचा दरवळ धन्यवाद. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि जर आवडलं असेल तर आमचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांमध्ये शेअर करा आणि पुढचा भाग घेऊन लवकरच आम्ही परत तुमच्या भेटीला येऊ. पुनश्च धन्यवाद. धन्यवाद.